अकोला जंक्शन रेल्वे स्थानकावर तब्बल 8 फूट लांबीचा साप दिसल्याने एकच खळबळ उडाली। तत्काळ सर्पमित्र MH30 टीम घटनास्थळी दाखल झाली आणि सापाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। अकोला जंक्शन रेल्वे स्थानकावर आज सकाळी प्रवाशांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले, कारण स्थानिक परिसरात तब्बल 7 ते 8 फूट लांबीचा धामण साप दिसल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच अकोला जिल्हा सर्पमित्र MH30 टीमचे सर्पमित्र योगेश गावंडे पाटील आणि त्यांचे सहकारी किरण इंगळे घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान सर्पमित्र सूरज इंगळे दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यू कार्यात गुंतलेले असल्याने त्यांनी तात्काळ योगेश गावंडे पाटील यांना घटनास्थळी पाठवले। टीमने दक्षतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने हा साप सुरक्षित पकडला। तपासात हा साप रॅट स्नेक म्हणजेच स्थानिक भाषेत धामण असल्याचं समोर आले। धामण हा निष्पाप आणि मानवाला अपाय न करणारा साप असून तो मुख्यतः उंदीर खातो आणि पर्यावरणातील समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। त्यामुळे सर्पमित्रांनी त्याला कोणताही त्रास न देता सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून दिले। सर्पमित्र MH30 टीमच्या या तात्काळ आणि दक्षतेच्या कारवाईचे स्थानिक कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी कौतुक केले आहे। त्यांच्या या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा मानव आणि निसर्ग यांच्यातील संवेदनशील नात्याचा सुंदर संदेश अकोल्यातून दिला गेला आहे।